हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर, म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरगुती अशा उपयोगी वस्तू. म्हणजे आता थंडी पण आहे, आपले पाय दुखतात, नॉर्मल जमिनीवर आपण पाय ठेवले तर आपले पाय दुखतात. आणि मी जे प्रोडक्ट आणले ना त्याला म्हणजे डोअरमॅट तुम्ही म्हणू शकता, पण ते मल्टीपर्पज आहे. म्हणजे पायाखाली तुम्ही तुमच्या बेडच्या इथे पण ठेवू शकता, किचनमध्ये काम करताना पायाखाली वापरू शकता आणि ॲज वॉशरूमच्या बाहेर डोअरमॅट म्हणून पण ठेवू शकता. आणि काही पाऊच आणले आहेत मी. म्हणजे हे प्रोडक्ट्स आहे ना आपल्याकडे 12 महिने मिळतील. म्हणजे मी हळदी कुंकूसाठी वाण वगैरे दाखवले तुम्हाला, पर्स, बनारसी पर्स, तर ते प्रोडक्ट आपल्याकडे 12 महिने अवेलेबल असणार. असं नाही की फक्त हळदी कुंकूसाठी. तर त्याच्यामध्ये ॲडिशन मी एक केलं आहे. तर हे डोअरमॅट तुम्ही बघू शकता, छान असे स्टिच केलेले आहेत चेक्समध्ये. तर हे जोडीमध्ये येतात असे. तर मी तुम्हाला दाखवते की हे बघा, छान असं त्याला शिलाई मारलेली आहे. तुम्ही हे मशीन वॉश करू शकता, घरी पण हाताने धुवू शकता. रफ अँड टफ यूज आहे. हे बघा, मागून पण सेम आहे, मागून पण सेम आहे, मधून अशी शिलाई आहे त्याला, आणि आतमध्ये पण कपड्याचं स्टफिंग आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही होणार आणि स्लिप नाही होणार. मेन म्हणजे हे बघा, सुंदर आहेत. तुम्ही असं फोल्ड करून पण वापरू शकता, असं फोल्ड करून पण तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला मोठं नको असेल तर असं छान फोल्ड पण होतं हे. आणि ह्याच्यामध्ये असेच पॅटर्न येतात. असे कलर तुम्हाला चेक्सचे वेगवेगळे मिळतील, काही इथे बॉर्डरचे कलर वेगवेगळे असतील. तर अशा मॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे बघा, असे अशा डोअर मॅट्स अवेलेबल आहेत. या मल्टीपर्पज आहे, तुम्ही याचा वेगवेगळा उपयोग करू शकता. आता थंडीमध्ये पाय खाली टेकवत नाही, तुम्ही हे तुमच्या बेडच्या बाजूला पण ठेवू शकता, सोफावर तुम्ही उठता तर खाली ठेवू शकता. असं मल्टीपर्पज आहे आणि वॉश करायला पण इझी आहे. आपले नेहमीचे जे डोअरमॅट असतात ते वॉश केल्यावर त्यांचं सगळं निघून जातं. हे बघा, हे छान असे डोअरमॅट्स आहेत. आणि दुसरे मी तुम्हाला दाखवते, हे पाऊच नवीन ॲड झालेत आपल्याकडे, छान असे. तर कपडा एकदम मस्त आहे, बघू शकता तुम्ही जवळून. हे पाऊच आहेत आणि याला बघा चेन वगैरे एकदम मजबूत आहे. आणि याच्यामध्ये मॅजिक पाऊच, म्हणजे बघा पाऊचमध्ये पाऊच, आणि क्वालिटी पण एकदम मस्त आहे, खूपच छान आहे. हे बघा, मस्त क्वालिटी आहे. 3 पाऊच आहेत आणि कपडा एकदम सुंदर आहे. हे बघा, पाऊच आपण म्हणतोय पाऊच वगैरे काय, पण त्याचा उपयोग फार होतो. तुम्ही तुमच्या बँकेचे चेकबुक, पासबुक, बऱ्याच गोष्टी ठेवू शकता. तुमचे मेकअपचं सगळं सामान, पेन, स्टेशनरी, हे सगळं तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि खूप सुंदर कपडा आहे आणि रेटमध्ये पण खूप स्वस्त आहे. तर असे पाऊच आणि डोअरमॅट्स चांगल्या क्वालिटीच्या आपण आणलेल्या आहेत. हे पाऊच खूप सुंदर आहेत, कपडा खूप छान आहे, शायनिंग आहे त्याला आणि एकदम मजबूत आहे. चेन बघा किती जाड आहे, मस्त आहे. एकामध्ये 3 पाऊच. तर ज्यांना कोणाला हे हवे असतील त्यांनी मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी. ठीक आहे, मोस्टली मेसेजेस करा. फोन कधी मी बिझी असलो तर उचलला जात नाही. ठीक आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला, मी मागे एक रांगोळी साच्यांचा व्हिडिओ केला होता. तर त्याच्यामध्ये मी काही सिलेक्टेडच साचे आणले होते. मी म्हटलं जर चांगला रिस्पॉन्स आला तर मी अजून आणीन. तर मी ॲडिशनल आणलेले आहेत. तर मी तुम्हाला आज रांगोळी ती कशी काढायची ती काढून दाखवणार आहे, कलर भरून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघूया. आता मी तुम्हाला जे नवीन ॲड केलेले साचे आहेत ना ते दाखवते. हे 5x17 आहेत, म्हणजे असं 5 आणि असं आडवं 17. तर हे बघू शकता, सुंदर अशी डिझाईन आहे, सुंदर रांगोळ्या आहेत. असं आहे. ते या न्यू ॲडिशन आहेत. हे एक आहे, हे बघा, छान आहेत. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर आपण जे काढतो ना त्या रांगोळ्या आहेत या, ते साचे आहेत. सुंदर डिझाईन आहेत, काढल्यानंतर एकदम छान दिसतात. एक श्री महालक्ष्मी प्रसन्न आहे, ह्याच्यामध्ये गोपद्म आहेत, लक्ष्मीची पावलं आहेत, कमळ आहे, श्री महालक्ष्मी प्रसन्न. सुंदर दिसते ही रांगोळी पण. तुम्ही देवाऱ्याच्या इथे काढू शकता ही रांगोळी, श्री महालक्ष्मी प्रसन्न. हे सगळे न्यू ॲडिशन आहेत. तर 5x17 हे नवीन होते. आणि मागच्या वेळेस मी दाखवलेले ते हे कोलम म्हणतात त्याला, कोलम डिझाईन. ही पण खूप सुंदर आहे, सेम साईज आहे. आणि
जास्वंद, हे पण सगळे 5x17 आहेत. आणि ही सुंदर अशी फुलं आहेत, ही मस्त वेलसारखं दिसतं, एकदम सुंदर दिसते. डिझाईन बघू शकता. आणि या साच्यांमध्ये ना हे डॉट खूप मेन रोल प्ले करतात. ते मी तुम्हाला दाखवते. एक मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आता हे लोटस आहेत, 3 लोटस. हे मी लास्ट टाईम दाखवले होते आणि आज काय नवीन ॲड झालं ते पण मी दाखवलं. तसंच 5x9 ही साईज आपण नवीन ॲड केली, मागच्या वेळेस नव्हती. श्री महालक्ष्मी प्रसन्न छोटा पण आहे. याच्यामध्ये गोपद्म आहे, स्वस्तिक आहे, लक्ष्मीची पावलं आहेत आणि हे 2 आहेत. हे श्रीयंत्र म्हणतात ह्याला. आणि ही एक रांगोळी आहे. ठीक आहे, ही पण आहे. तसंच श्री कुलस्वामिनी प्रसन्न, म्हणजे कॉमन आणलं आहे मी, प्रत्येक कुलदेव किंवा कुलदेवीच्या नावाने मी आणले नाही आहेत. तर इन जनरल कॉमन तुम्ही हे श्री कुलस्वामिनी प्रसन्न ही रांगोळी काढू शकता. 5x9 आहेत, अशी 5 आणि अशी 9 इंच. तसंच कुलदेवता प्रसन्न, कोणाचं कुलदेव असतं, कोणाचं कुलदेवी असतं, तर त्याप्रमाणे वेगवेगळे आणलेले आहेत. त्याच्यामध्ये पावलं आहेत, शंख, ओम आणि स्वस्तिक आहे. श्री सत्यनारायण प्रसन्न, आपल्याकडे सत्यनारायणची पूजा वगैरे असते तेव्हा आपण ही रांगोळी तिथे काढू शकतो. शंख, चक्र, गदा, कलश आणि कमळ आहे, सगळी शुभचिन्ह आहेत. तसंच श्री स्वामी समर्थ यांचा सुंदर साचा आहे आपल्याकडे रांगोळीचा. ही रांगोळी काढल्यानंतर खूप छान वाटते. ही कॅलिग्राफी पॅटर्नमध्ये आहे हा साचा. हा जो फॉन्ट आहे तो कॅलिग्राफी पॅटर्नमध्ये आहे. 5x9 एवढे साचे आहेत आणि त्यात शंख, चक्र, नाम हा साचा पण आहे. आपण जी कुंचम पूजा वगैरे करतो तेव्हा हे काढू शकतो. शंख, चक्र आणि नाम हे पण 5x9 आहे. तर 5x9च्या ज्या रांगोळ्या आहेत ना नवीन ॲडिशन, त्या मी तुम्हाला सगळ्या दाखवते. म्हणजे मागच्या वेळी नव्हतेच माझ्याकडे 5x9चे साचे, सगळे काढून दाखवते तुम्हाला मी. आणि ही रांगोळी बोटांनी करायला जाऊ नका, म्हणजे आपण असं असं करतो ना तसं नका करू. हे कार्ड इझी होतं, एकच फटक्यामध्ये तुमची रांगोळी बरोबर पडते. ठीक आहे, आता आपण बघूया कसं दिसतंय ते. बघा, सुंदर दिसतात अशा. तर बघू शकता सगळे आपले साचे म्हणजे किती उठून दिसतं. आणि हे रांगोळी पण चालते, पण एकदम जर फाईन बारीक रांगोळी केलीत ना तर तुमची रांगोळी अजून छान दिसेल. बारीक असेल ना रांगोळी तर अजून उठून दिसेल. ह्याच्यात पण छानच आले सगळे, पण एकदम बारीक जर असेल छान. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही मीडियम आपली जी रेग्युलर रांगोळी असते तीही वापरू शकता, पण जर अगदी फाईन तुम्हाला मिळाली अगदी बारीक तर तो उत्तम. तर असे 5x9चे साचे हे आहेत आपल्याकडे 6. तर कोणाला हवे असते तुम्ही ऑर्डर करू शकता. ठीक आहे. आणि आधीच्या पार्टमध्ये पण मी दाखवले होते तर ते 4-4च पॅटर्न होते. तर आता मी आज तुम्हाला जे दाखवले सगळे माझ्याकडे आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि रेटसाठी फक्त मला व्हॉट्सअपला मेसेज करा प्लीज. ठीक आहे. आता 5x5च्या मी दाखवते नवीन जे आणल्या आहेत त्या. ही सरस्वतीचं चिन्ह आहे. 5x5. 5x5 म्हणजे ही 5x5, आतली 5x5 नाही, बॉर्डर सकट 5x5. ठीक आहे. तसंच हे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र अजून एक पण येतं जे आपलं रेग्युलर असतं ते, यालाही श्रीयंत्र म्हणतात. श्रीयंत्र. तसंच स्वस्तिक आहे. स्वस्तिकचा वर शुभलाभ पण लिहिलेला आहे.
म्हणजे आपण कुठलीही रांगोळी काढतो तर सुरुवात स्वस्तिकनी काढतो, तर तुम्ही शुभलाभ पण याच्यावर ऑलरेडी आहे. मग तुम्ही 2 साईडला काढली आणि मध्ये काय रांगोळी काढली तरीही छान दिसते. स्वस्तिक आणि शुभलाभ. एक आहे गोपद्म, बघू शकता तुम्ही, गोपद्म आहेत छान. हे श्रीयंत्र, हे एक श्रीयंत्र आहे आणि हे एक श्रीयंत्र वेगळं. ठीक आहे. मग एक सिंगल जास्वंद आहे. गणपतीचं जेव्हा आपण काही करतो किंवा गणपतीमध्ये आता मागी गणपती चालू आहे तर तुम्ही जास्वंद किंवा जास्वंदाचा तर पूर्ण उंबरठा पट्टी दाखवली तीही घेऊ शकता. लक्ष्मी, श्री लक्ष्मी प्रसन्न, लक्ष्मीची पावलं आहेत शुभचिन्ह सकट. खूप सारी शुभचिन्ह आहेत ह्याच्यामध्ये. सरस्वती आहे, मासा आहे, कलश आहे, चक्र आहे, ह्याच्यामध्ये शस्त्र अस्त्र आहेत, गदा आहे, सगळी शुभचिन्ह आहेत बघू शकता तुम्ही. आणि खूप छान रांगोळ्या येतात या साच्यामध्ये. आणि असं काही नाही आहे की बारीकच रांगोळी पाहिजे, पण एकदम जाडी भरडी पण टाकू नका, कारण हे जे जाळी आहे ना ती नाजूक आहे आणि छान आहे, पण ती क्वालिटी चांगली आहे. तर नॉर्मल रांगोळी पण आपण काढू शकतो. माझ्याकडे ती एकदम बारीक नाही आहे, नॉर्मल आहे एकदम. ती संस्कार भारतीवाली रांगोळी नका वापरू, जाड. ठीक आहे. आता मी तुम्हाला एखादी रांगोळी काढून दाखवते. तर आता मी तुम्हाला एक रांगोळी काढून दाखवते. जस्ट हे बघा, इथे कॉर्नरला टाकून घ्यायची. ठीक आहे. आणि मी माझं कार्ड घेतलं आहे त्याच्याने मी रांगोळी पसरते. कॉर्नरला टाकायची, मधोमध नाही. हे बघा, श्री महालक्ष्मी प्रसन्न, अगदी मस्त रांगोळी येते, सुंदर अशी रांगोळी. नॉर्मल रांगोळी घातली मी, याच्यामध्ये बारीक बिरीक घातलेली नाही. आता मी तुम्हाला ही दाखवते. ह्याच्यामध्ये टिपके आहेत. हे हलवायचं नाही आहे, हे जे साचा आहे तो हलवायचा नाही. हे बघा, आणि अलगद उचलायचा असा, बघू शकता. सुंदर अशी रांगोळी. आणि हे डॉट आहेत ना, तुम्हाला हे वाटत असेल हे जर छोटं आहे आपल्या उंबरठ्यामध्ये, तुमचा उंबरठा मोठा असेल, तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही हे डॉट मॅच करायचे इथे आणि मग एक्सटेंड करू शकता रांगोळी. डॉट मॅच करायचे आणि मग पुढे एक्सटेंड करत जायचं. ठीक आहे. तर अजून दुसरी दाखवते. कॉर्नरला घ्यायची सगळी. अलगद इथून मी उचलू शकता. हे बघा, सुंदर अशी रांगोळी येते. ह्याच्यात तुम्ही मागे आधी कलर पण टाकून घेऊ शकताय. त्याच्यावर मी तुम्हाला काढून दाखवते, तुम्हाला म्हणजे समजेल कसं करायचं ते. बघूया आता. तर आता हा साचा घेतलाय मी. बघा, हा साचा, ह्याच्यात फुलं आहेत. तर मी तुम्हाला ह्याच्यात आधी व्हाईट कलर टाकते आणि मग हे पिंक आणि पॅरट ग्रीन हा कलर मी भरून दाखवते आणि कसं एक्झॅक्ट करायचं ते दाखवते. हा आता अलगद उचलायचा असा. ठीक आहे. आता ही छान अशी रांगोळी आली आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर भरून दाखवते. हाताने भरायचे कलर. आणि कलर भरताना बाहेर येतात ना, त्याच्यानंतर आपण ती बॉर्डर परत करू शकतो. या डॉट्स आहेत ना साईडला, त्याच्या सहाय्याने. तर तुम्हाला हे पूर्ण कलर भरून दाखवते, मग आपण बघूया. आता हे तुम्ही बघू शकता मी कलर भरलेत पण सगळे बाहेर वगैरे पडलेले आहेत. तर ते मी तुम्हाला ते कसं करेक्ट करायचं ते दाखवते. आता तुम्ही एकदा रांगोळी काढून घ्यायची, मग कलर भरायचे
आणि त्याच्यानंतर हे डॉट आहेत ना, हे डॉट ते या डॉटशी मॅच करायचे. ह्याच्यावर हे डॉट प्लेस करायचे एकदम. मॅच झाले पाहिजे. वर खाली जरा पण झालं ना मग तुमची रांगोळी. आता हे बरोबर झाले बघा. माझे डॉट्स मॅच झालेत दोन्ही साईडनी, इकडनं पण झालेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपले रांगोळीची काढलेली कलर सगळे बाहेर आलेले, त्याला बॉर्डर झाली व्यवस्थित. तर माझ्या इकडे इथे AC चालू आहे त्यामुळे हे सगळं उडलं आहे. बाजूला तुम्ही बघू शकता AC ला पंखा लावला तर पंख्याचा आवाज सगळ्या व्हिडिओमध्ये येतो, म्हणून AC चालू आहे ते, त्याच्यामुळे वाऱ्याने उडलं आहे. तुम्ही काढाल ना तेव्हा खूप सुंदर अशी बॉर्डर, काढल्यानंतर त्याला बरोबर बॉर्डर येते. हे डॉट्स खूप महत्त्वाचे आहेत. तर अशा आहेत आपल्या रांगोळ्या. आणि साचे आपल्याकडे खूप चांगल्या तुम्हाला रेटमध्ये मिळतील, बाहेरपेक्षा स्वस्त मिळतील. तर ज्यांना कोणाला हे साचे हवे आहेत, मी आज जे दाखवले ते घ्यायचे असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता रेटसाठी. आणि तुमचं कुरिअर चार्जेस किती तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा मला तुमचं सिटी एरिया आणि पिनकोड लागतो. मी तुमच्याकडून घेतल्यानंतर ते कुरिअरवाले जे आहेत आमचे टायअप ज्यांच्याशी आहे त्यांना फॉरवर्ड करतो, मग ते मला सांगतात. कारण एकच कुरिअर सगळीकडे जात नाही, वेगवेगळे कुरिअर पार्टनर्स असतात, तर प्रत्येकाला विचारावं लागतं. आणि जर कुठले कुरिअर जात नसतील तर आम्ही स्पीड पोस्ट फॅसिलिटी आहे त्यांनीही पाठवतो. कारण आधी आम्ही नव्हती पोस्टाची फॅसिलिटी, कारण का तिकडे फॉर्म भरायला लागायचा आम्हाला, आमचे आधार कार्ड वगैरे द्यायला लागायचे. म्हणजे जर 10 पार्सल असतील तर 10 फॉर्म आणि 10 आधार कार्ड. तर त्यामुळे आम्ही एवढं जायचो नाही, कारण खूप टाईम कन्झ्युमिंग, आणि त्यांना सगळं वस्तू दाखवून मग तिकडे पॅक करावे लागतात. तर जवळजवळ 2 तास वगैरे जातात तिकडे, आणि खूप लांब पण आहे. त्यामुळे आम्ही आधी द्यायचो नाही, पण आता थोडं ते फॉर्म बिम भरणं कमी केलं आहे, त्याच्यामुळे आम्ही पोस्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. पण मिनिमम ऑर्डर 500 असली पाहिजे. ठीक आहे, पोस्ट फॅसिलिटीसाठी बोलते आहे. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला साचे ऑर्डर करायचे असतील, डोअमॅट्स आवडले असतील, पाऊच आवडले असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.